विसर्जन रखडलं। भरती आल्यानं लालबागच्या राजाच्या विसर्जनात अडचणी आल्या। ओहोटीनंतर मूर्ती तराफ्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे। लालबागच्या राजाची मूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागलाय। अनेक प्रयत्नांनंतरही राजाची मूर्ती तराफ्यावर योग्य प्रकारे बसवता आली नसल्यानं विसर्जनाला विलंब झाला। यामुळे राजाला निरोप देण्यासाठी उपस्थित असलेल्या गणेश भक्तांमध्ये काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं। जुहू चौपाटीवर दिव्यास फाउंडेशनच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। अमृता फडणवीस, अक्षय कुमार यांची अभियानाला उपस्थिती होती। गणपती विसर्जनानंतर दिव्यास फाउंडेशनतर्फे जुहू चौपाटीवर साफसफाई केली जाते। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये गणपती मंडळांनी मिरवणूक काढत शांततेच्या मार्गाने विसर्जन काढण्यात आली। नगर प्रशासनाच्या वतीनं घरगुती गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी जलकुंडाची व्यवस्था करण्यात आली होती। 13 मानाच्या गणपतीची शहराच्या प्रमुख मार्गाने शांततेच्या मार्गाने मिरवणूक काढून पोलिसांच्या बंदोबस्तात गणपती बाप्पांना निरोप दिलाय। कल्याणमध्ये भाविक गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने सामील झाले। पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या अशी सर्वांनी प्रार्थना केली आहे। आता 10 दिवसांनंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे। धुळे शहरातील पहिल्या मानाच्या खुनी गणपतीचं खुनी मशिदीसमोर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला खुनी गणपती सुमारे 130 वर्षांची ही परंपरा। खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक मशिदीसमोर आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी गणपतीच्या पालखीवर फुलांचा वर्षाव केला। यावेळी मशिदीसमोर गणपतीची आरती करण्यात आली। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या गणपतीचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। पुण्यातील शनिवार मंडळानं विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा 35 फूट उंच देवमासा साकारला। या देवमाशाच्या प्रतिकृतीवर गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती। गेल्या अनेक वर्षांपासून शनिवार मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीसाठी मोठे मोठे देखावे तयार करण्यात येतात। यंदा या मंडळानं गणेशोत्सवाच्या काळात जलमय द्वारका तयार केली होती। या भव्य कलाकृतीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। आज भारतात खग्रास चंद्रग्रहण दिसणार असून खगोल आणि विज्ञान अभ्यासकांना हे ब्लड मून पाहण्याची चांगली संधी मिळणार आहे। रात्री 9:57 खंडग्रास ग्रहणाला सुरुवात होऊन 12:22 वाजेपर्यंत पाहता येईल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्कायवॉच ग्रुपचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश सोपने यांनी दिली आहे। वसईत पुन्हा गटारावरील स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। लहान मुलांच्या उद्यानाजवळ हा स्लॅब कोसळल्याची माहिती आहे। राज्यात अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय। नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 29 जिल्ह्यातील 191 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झालेलं आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जास्त नुकसान झालंय। रविवारी हवामान खात्यानं महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये पावसासाठी रेड अलर्ट दिलाय। गोव्यात ऑरेंज अलर्ट आणि मध्य प्रदेश, बिहारसह 20 राज्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलाय। उद्या मनोज जरांगेंना रुग्णालयातून सुट्टी होणार आहे। त्यानंतर ते नारायणगडावर दर्शनाला जातील। नारायणगडावरील दर्शन झाल्यानंतर जरांगे आंदोलन चालू झाल्यापासून पहिल्यांदा कायमस्वरूपी घरी जाणार आहे। टीम इंडिया एशिया कपच्या एशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीनला 7-0 नमवलं। आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियानं 9व्यांदा धडक मारली आहे। सुपर 4 फेरीच्या तिसऱ्या सामन्यात चीनला 7-0 पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे। भारतानं 9व्यांदा अंतिम फेरी गाठत आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठण्याचा मान मिळवलाय।